आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा असणार आहे। टीव्हीके पक्षानं खरं तर अध्यक्षांनी पत्र लिहून पाठिंबा मागितला होता। तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार आहे। आगामी निवडणुकांसाठी टीव्हीके आणि काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे। तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आता सहभागी होणार असल्याचं समजतं। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत लोकशाही मराठीचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर सर सध्या जोडले गेलेले आहेत। कोठेकर सर, खरं तर टीव्हीके पक्षाला आता काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे। खरं तर टीव्हीके पक्षाकडूनच ही मागणी करण्यात आली होती आणि काँग्रेसनं ही मागणी मंजूर केली। नक्कीच तमिळनाडूमध्ये जो काही सत्तापालट झालेला आहे म्हणजे अभिनेता विजय थलपती याच्या टीव्हीके पक्षाने, टीव्हीके म्हणजे तमिळगावची कळघम या पक्षाने पहिल्याच त्यांच्या निवडणुकीच्या या प्रवासामध्ये थेट 108 जागा जिंकल्या आहेत आणि तिथे बहुमताचा आकडा हा 118चा आहे। त्यामुळे त्यांना 10 जागांची गरज आहे, 10 आमदारांची गरज आहे आणि या 10 आमदारांच्या साठी त्यांनी काँग्रेसची मदत मागितली आणि काँग्रेसनी मदत देऊ केलेली आहे। तिकडे 15 अपक्ष सुद्धा निवडून आलेले आहेत। त्या अपक्षांची त्या टीव्हीकेला मदत मिळू शकेल, पण एकूणच टीव्हीके आणि काँग्रेस तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करतील आणि विजय यांचा जो पक्ष आहे टीव्हीके त्याला समर्थन ज्या पद्धतीने मिळालेलं आहे त्या समर्थनाला जोड देण्याचा काँग्रेसचा एक विचार आहे, म्हणून काँग्रेसने त्याला पाठिंबा दिलाय आणि 118चा जो बहुमताचा आकडा आहे तो गाठण्यासाठी टीव्हीकेने मदत मागितली होती आणि ती काँग्रेसने देऊ केली आहे। त्यामुळे आता तमिळनाडूमधली जी सत्ता येईल ती टीव्हीके आणि काँग्रेस या दोन पक्षांची मिळून सत्ता येईल आणि त्याला काही अपक्ष कदाचित पाठिंबा देतील। निश्चितच कोठेकर सर, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। बुलढाण्याच्या चिखलीत मोठ्या ड्रमने इंधन साठा सुरू आहे। मोठ्या ड्रम मधून डिझेल पेट्रोल भरून नेण्याचे प्रकार उघड झाले। ड्रमने डिझेल विक्री सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाई लक्षात घेता मोठ्या टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याच्या घटना घडल्यात। यावर प्रशासनानं आता ठोस कारवाई करण्याचा बडगा देखील उचलला होता, मात्र सध्या हे प्रकार राजरोसपणे घडतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।